अगदी कमी मसाले आणि 5 मिनिटात असे वांगे फ्राय तयार होतील आणि भाकरीसोबत डाळ भातासोबत हे इतके भारी लागतात ना की पूर्ण ताट साफ होणार आहे बरं का बाई. नमस्कार मंडळी, आज आपण ना करणार आहोत एकदम झटपट आणि खमंग गोलचक्त्यांची वांगे फ्राय. आता इथे पहा, मी हे वांगे घेऊन घेतलेत. आता जर तुमच्याकडे भरताचं वांगं असेल ना एकदम मोठं काळंवालं, तर तुम्ही त्याचेसुद्धा बनवू शकता. आणि त्याचे पहा असे गोलचक्त्या करून घ्यायचे आहेत. गोलचक्त्या झाल्या की त्याच्यावर टाकायची आपल्याला धनिया पावडर, हळद, लाल मसाला आणि मीठ. हे सगळं टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित हे मसाले आहेत ना मिक्स करून घ्यायचे आहेत. आपल्याला खूप कमी मसाले याच्यामध्ये टाकायचे आहेत. आणि हे सगळे मसाले टाकून झाल्यानंतर हे मसाले वांग्याला व्यवस्थित असे चिटकले पाहिजे किंवा लागले पाहिजे, त्याच्यासाठी याच्यावर आपण काय टाकायचं आहे, तेल टाकून एकदम व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत हे वांगे. तेल टाकलं ना थोडंसं की हा मसाला व्यवस्थित वांग्यांना लागतो आणि वांगं जे आहे ना तर ते असं आळणं लागत नाही किंवा फिकं लागत नाही. म्हणजे वांगं एकदम टेस्टी लागतं. ज्यावेळेस मसाले आहेत ना वांग्याला एकदम व्यवस्थित चिटकलेले असतात आणि म्हणजे ते असं निघत नाही. ज्यावेळेस आपण तव्यावर फ्राय करायला ठेवणार आहे किंवा काय, तर त्यावेळेस हा मसाला वांग्यांपासून वेगळा होत नाही. त्याच्यामुळे जेव्हा आपण असे वांगे फ्राय करतो ना तेव्हा थोडंसं तेल त्याच्यामध्ये टाकायचं आणि व्यवस्थित मसाले मिक्स करून घ्यायचे तेल टाकून. तेव्हा हे वांगे फ्राय खूप छान लागतात. आता पहा, तवा गरम करून घेतला आहे आणि त्याच्यावर हा मसाले लावलेले जे आहेत ना वांगे ते आपण तव्यावर ठेवून द्यायचे आहेत. आणि नंतर आहे ना असं उलटत पलटत आपल्याला राहायचे आहेत आणि त्याच्यावर थोडंसं तेल घालत राहायचं आहे. म्हणजे हे वांग्यांचा मसाला जो आहे तो जळणार नाही. आणि याला आहे ना जवळजवळ 7 ते 10 मिनटं असे लागतात. कारण आपल्याला एकदम स्लो गॅसवर, म्हणजे खूप स्लो गॅसवर पण नाही, पण मीडियम गॅसवर आपल्याला हे करावे लागतात. मीडियम आणि स्लोपेक्षा जे मध्ये असतं ना त्याच्यावर आपल्याला हे वांगे करावे लागतात. आणि ते तेव्हाच चांगले होतात, नाहीतर मग मसाला पूर्ण जळतो. थोडंसं सावकाश करावे लागतात, पण लागतात मात्र टेस्टी. आणि भाकरी, पोळी, वरण भातासोबत ही वांगे फ्राय एकदम मस्त. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. खमंग अशी वांगी फ्राय आपली तयार झाली आहेत आणि आता हे खाण्यासाठीही तयार आहेत. आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत. आणि ज्यावेळेस आपल्याला असं वाटतं ना की एकदम झटकेपट अशी एखादी रेसिपी पाहिजे, तर त्याच्यासाठी ही एकदम उत्तम आणि एकदम साधा सोपा असा पर्याय आहे. कारण झटकेपट तर म्हणता येणार नाही, पण टेस्टी हा पदार्थ खूप होतो आणि आपल्याला एवढा वेळ असतो की आपण 5 ते 10 मिनटात ही वांगे आपण हमखास तयार करू शकतो. फक्त बनवताना एवढंच लक्षात ठेवायचं आहे की गॅस जास्त फास्ट नको आहे आणि खूप स्लो पण नको आहे. स्लो असला की हे वांगे लवकर बनणार नाही आहे, त्याच्यामुळे व्यवस्थित बनवू शकतो.